आहे, नाशिकमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली। या ठिकाणी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। अभिजित, कशी तयारी झाली आणि कोण बाजी मारणार आहे नाशिकमध्ये? सकाळी 7:30 वाजल्यापासून नाशिकमध्ये नाशिक महापालिकेच्या मतदानाला सुरुवात आहे। तत्पूर्वी आता मतदान केंद्रावर मतदान अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि सध्या मॉकपोल घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नाशिक महापालिकेसाठी तब्बल 4 वर्षांनंतर मतदान होत आहे आणि त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी उत्सुकता आहे या सगळ्या मतदान प्रक्रियेबद्दल। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय। अटीतटीची लढाई नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवर सत्ता असावी यासाठी भाजपकडून 100+ नारा देण्यात आला आणि त्यामुळे आज जी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सध्या आपण या दृश्यांमध्ये बघतोय की मॉकपोल घेण्याचं काम सध्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे, जेणेकरून प्रत्यक्ष 7:30 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठलाही अडथळा किंवा कुठलीही तांत्रिक अडचण या सगळ्या प्रक्रियेदरम्यान येऊ नये यासाठी आता प्रत्यक्ष मतदानाआधी अशा पद्धतीने ही सगळी तयारी जी आहे ती सध्या नाशिकमधल्या मतदान केंद्रांवर सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकमध्ये एकूण 31 प्रभागांमध्ये 122 सदस्य संख्या आहे, त्यासाठी जवळपास 735 वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं हे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।